सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सामना ओंकार वेशवी वर्सेस धावीर रोहा आपण देखील तयार करायचं एक साठी यापुढे होणारा सामना दर्यावती बंदर नागाव वर्सेस गावठी रायडर्स वडवली तर मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना ओंकार वेशवी वर्सेस धावीर रोहा या संघाला देखील तयार करायचं आहे। चालू सामना मैदान क्रमांक 2 वर अतिशय रोमांचकारी होणार यात तीळ मात्र शंकर नाही ओंकार वेशवी मात्र पहिल्याच लढाईमध्ये बाद होतोय वेलकडे मात्र खऱ्या अर्थानं आपलं वर्चस्व सिद्ध करतो निश्चितपणे बघायचं आहे अंतिम क्षणाला मात्र मोडका संघ हा पुढच्या फेरीसाठी पात्र ठरणार एक सुंदर खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जातो प्रवीण मात्र चढाईसाठी जातो पाहायचा आहे अर्थात प्रवीणचा खेळ आणि आता मात्र प्रवीण देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक नव्हे तर 2 गुण मात्र या ठिकाणी निश्चितपणे बोलतोय आपल्या संघाचं अजून देखील खऱ्या अर्थानं वजन वाढवतोय एकूण नव्हे तर मित्रांनो 55,000ची कबड्डी स्पर्धा आहे आदरणीय दिलीप शेडभोईर पुरस्कृत आहे मित्रांनो मागच्याच काही दिवसांमध्ये आपण गरुडपाडा या ठिकाणी देखील 61,000ची कबड्डी स्पर्धा पाहिली होती आणि त्या ठिकाणी देखील आदरणीय दिलीप शेडभोईर यांच्याचकडून ही कबड्डी स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली होती आणि आजची कबड्डी स्पर्धा देखील तशाच पद्धतीने आपण पाहतोय कबड्डी म्हणजेच खऱ्या अर्थाने मित्रांनो तुमच्या आमच्या सगळ्यांचा एक प्रतिष्ठेचा आहे कारण जे संघ खेळत असतात आपल्या मंडळाचे खेळाडू मात्र या ठिकाणी खेळत असतात आपल्या गावाचा नावलौकिक वाढत असतात आपल्या मंडळाचा नावलौकिक वाढत असतात आणि आता मात्र सुजित पाटील खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा एका रुग्णांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक गुणगान त्याला प्रतिस्पर्धी अर्थात उत्तर रोजित माळी विविध गटांमध्ये खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व ज्या माध्यमातून अर्थात रोजित माळीनं देखील केलंय आणि असा रोजित माळी आता मात्र चढाईच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि निश्चितपणे एक गुण आपल्या संघासाठी मिळवतो असाच खऱ्या अर्थानं उदंड प्रतिसाद या संपूर्ण कबड्डी स्पर्धेसाठी अनेक रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून मात्र मिळतोय आणि हेच विद्यार्थ्यांच्या कबड्डी स्पर्धेचं एक वैशिष्ट्य कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ न करता अगदी शांततामय वातावरणामध्ये या ठिकाणी कबड्डी स्पर्धा मात्र संपन्न होतोय हेच मूळचं वैशिष्ट्य आहे आता मात्र सुजित पाटील येतोय की राहतोय आणि सुजित पाटील सारख्या एका बलाढ्य खेळाडूला एक उत्तम गोलंदाज आपली भूमिका पार पाडणाऱ्या खेळाडूला वादळ हरिकवाडा या संघानं मात्र त्या ठिकाणी 4 गुण यक्षित केला अर्थात त्याला मात्र त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची पकड केली पुन्हा एकदा ओंकार मेसी लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दर्यावती बंदर नागाव वर्सेस गावठी रायडर्स वडवली आपण तयार राहायचंय मी ज्या विद्यार्थ्यांची मगाशी नावं घेतली होती त्या विद्यार्थ्यांना विनंती करणार आहे आपण कृपया व्यासपीठावर त्यांना बनवायचं ज्या ज्या क्रीडा क्षेत्रातील असतील किंवा शैक्षणिक क्षेत्रातील असतील मी ज्यांची नावं घेतली होती ज्यांना मी निमंत्रित केलं होतं अशा सर्वांना विनंती असणार आहे आपण प्लीज व्यासपीठावर त्यांना बनवायचं या ठिकाणी नंदिनी महेंद्र भोईर आपलं देखील आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय तर मैदान क्रमांक 1 वर दर्यावती बंदर नागाव वर्सेस गावठी रायडर्स वडवली आपण तयार राहणार मैदान क्रमांक 2 साठी ओंकार वेशवी वर्सेस धावीर रोहा आपण देखील तयार राहायचं आहे अशाच अटीतटीच्या अनेक स्पर्धा अनेक सामने मित्रांनो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला मिळणार आहेत अर्थात पाहायला मिळणार आहेत परंतु एक आपुलकीच्या नात्यानं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी खेळायचं आहे एका चांगल्या आदर्शानं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी खेळायचं आहे आणि निश्चितपणे एक चांगला खेळ झाल्याशिवाय राहणार नाहीये कारण की विश्व बंधुत्वाचं नातं मित्रांनो या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आपण निर्माण करत असतो अनेक वेगवेगळ्या गावातून येणारे खेळाडू कबड्डीच्या निमित्तानं मात्र एकमेकांचे ओळखीचे होत असतात अनेक तालुक्यातून येणारे कबड्डी खेळाडू या कबड्डीच्या स्पर्धेच्या मात्र एकमेकांचे ओळखीचे होत असतात अनेक जिल्ह्यातून वाड्या वस्त्यातून कांड्या पांड्यातून गावातून या ठिकाणी येणारे खेळाडू एकमेकांचे ओळखीचे होत असतात त्याच्यापेक्षा वेगळी किती काय मित्रांनो जरी अनेक आपले धर्म जरी अनेक आपले जाती अभंग असू द्या सदैव आपली माणुसकीची नाती मित्रांनो ही माणुसकीची नातीच जपण्यासाठी खऱ्या अर्थानं अशा खेळांची निर्मिती झाली शरीराची सुदृढता असेल किंवा शरीराला मिळणारा व्यायाम या कबड्डी सारख्या खेळातून चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळत असतो आणि भविष्यात देखील मित्रांनो अशा खेळांची खऱ्या अर्थानं गरज आहे आज मात्र ही गरज भागवली जाते या मंडळाच्या माध्यमातून मात्र निश्चितपणे एक भव्यत्वाची कबड्डी स्पर्धा आज या मैदानावर मात्र खेळली जाते म्हणून मी पुनश्च एकदा सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं आणि आदरणीय दिलीप शेडभोई आपलं देखील आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं धन्यवाद देणार आहोत चालू सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 1 साठी दर्यावती बंदर नागाव वर्सेस गावठी रायडर्स वडवली आपण तयार राहायचंय तर मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी ओंकार वेशवी वर्सेस धावीर रोहा आपण देखील तयार राहायचंय मी या ठिकाणी नंदिनी भोईर विनंती आहे व्यासपीठावर आपण व्हायचंय इमानी गजानन घरत आपण देखील व्यासपीठावर आपण व्हायचंय सर्वेश राजेश कामूकर आपण देखील व्यासपीठावर आपण व्हायचंय नाथा भाऊ गिरणेकर आपण देखील व्यासपीठावर आपण व्हायचंय समीर नरेश माळी आपण देखील व्यासपीठावर आपण व्हायचंय आशिष अशोक उल्लू आपण देखील यायचंय
कुंदन कैलास रावजी आपण देखील यायचंय. जिज्ञास तो 17 नंबरचा असं वाटतं. तो पण उतरला एक इंच मारा. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दर्यावरती बंदर नागा वर्सेस गावडी रेडर्स वडवली हा सामना खेळवण्यात येईल. तर मैदान क्रमांक 2 साठी ओंकार विश्वास धावे हा हे सगळे खेळवण्यात येईल. तर मित्रांनो, आताच मी व्यासपीठावर या ठिकाणी ज्या ज्या खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना निमंत्रित केले, अर्थात त्यांचा देखील आपण मंडळाच्या वतीनं मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थात त्यांना देखील सन्मानित करणार आहोत. तर या ठिकाणी आज कबड्डीची भव्य स्पर्धा मात्र खेळली जाते, परंतु क्षेत्र मात्र क्रीडा आहे. या क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या गावातील देखील अनेकांना खऱ्या अर्थानं यशस्वीरित्या अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये आपला भाग नोंदविला आणि निश्चितपणे अशा सर्व खेळाडूंचं आपण मंडळाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करणार आहोत, त्यांचा सत्कार करणार आहोत, त्यांचा सन्मान करणार आहोत. या ठिकाणी व्यासपीठावर कुमारी नंदिनी महेंद्र भोई हिचा सन्मान मात्र करण्यासाठी मी आदरणीय महेंद्रजी चौलकर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते कुमारी नंदिनी महेंद्र भोई हिला सन्मानित करायचं आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणारी आपली ही खेळाडू आहे. अर्थात भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी कुमारी नंदिनी महेंद्र भोईर हिचा सन्मान करण्यासाठी मी महेंद्रजी आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते कुमारी नंदिनी महेंद्र भोईर हिला सन्मानित करायचं. माफ करा, जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणारी अर्थात नंदिनी महेंद्र भोईर हिचा सन्मान करण्यासाठी महेंद्रजी मी आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते तिला सन्मानित करायचं आहे, अर्थात तिचं गोड कौतुक करायचं आहे. अर्थात मंडळाच्या माध्यमातून जोरदार टाळ्या पडल्या पाहिजेत. मित्रांनो, आपल्या या छोट्याशा खेळाडूचं खऱ्या अर्थानं भालाफेक या एक कर्तृत्ववान खेळामध्ये जिने यश संपादन केलं, तेही जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांकासाठी. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो, तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच तो त्या ठिकाणी चमकत असतो. अर्थात अशा या आत्मविश्वासानं खऱ्या अर्थानं आपलं कर्तृत्व सिद्ध करणारे या ठिकाणी हे खेळाडू आहेत आणि या खेळाडूंचं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत तथा अभिनंदन. मी आदरणीय दीपकजी राऊळ अर्थात पोलीस दलामध्ये कार्य करणारे दीपकजी राऊळ आपणास विनंती करणार आहे. दीपक राऊळ आपण स्थानापन्न व्हायचं आहे. खूप खूप अभिनंदन कुमारी नंदिनी महेंद्र भोईर, खूप खूप अभिनंदन. आणि भविष्यात देखील अशाच खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्याची अपेक्षा मात्र या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून केली जाते आणि पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी कुमार सर्वेश राजेश काबूकर तालुका स्तरावर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. अर्थात ह्या कुमार सर्वेश राजेश काबूकर याचा देखील सन्मान करण्यासाठी मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते मी आदरणीय दिलीप शेठ भोईर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कुमार सर्वेश राजेश काबूकर याला सन्मानित करायचं, अर्थात त्याचं अभिनंदन करायचं आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्या पडल्या पाहिजेत आपल्या ह्या अर्थात सर्वेसाठी, कारण बुद्धिबळासारख्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं प्रावीण्य मिळवणारा खेळाडू आहे. आपल्या गावाचा अभिमान आहे, आपल्या गावाचा स्वाभिमान आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचा सन्मान आहे आणि निश्चितपणे त्याचा या ठिकाणी अर्थात सन्मान केला जातो. त्याचं कौतुक ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काय पाहिजे मित्रांनो? जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. अर्थात
या ठिकाणी 21 किलोमीटर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक येण्याचा सन्मान मिळवणारा समीर नरेश माळी आपला देखील अर्थात या ठिकाणी मनापूर्वक हार्दिक अभिनंदन केलं जातोय आणि हे अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी समीर नरेश माळी याचं अभिनंदन करायचं आहे, अर्थात कौतुक करायचं आहे. रोहन खोपकर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान अर्थात कौतुक मात्र केलं जाणार आहे समीर नरेश माळी. कारण खूप महत्वाची स्पर्धा आहे मित्रांनो, एक निश्चितपणे धावण्याची स्पर्धा आहे ज्यामध्ये आपण अगदी 2 किलोमीटर चाललो धावलो तरी पण आपल्याला धाप लागत असते, परंतु 21 किलोमीटर मित्रांनो स्पर्धा होती आणि त्या 21 किलोमीटर खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेमध्ये ठाणे येथे प्रथम क्रमांक येण्याचा सन्मान अर्थात मुरुड तालुक्याचा सन्मान आहे, आपल्या गावाचा अभिमान आहे. खूप खूप अभिनंदन. चला मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी विनंती करणार आहे दर्यावर्ती बंदर नागाव वर्सेस गावरी रेडर्स वडवली दोन्ही संघांना त्वरित ताबा घ्यायचा आहे. मैदान क्रमांक 1 कडे चला. दर्यावर्ती बंदर नागाव वर्सेस गावरी रेडर्स वडवली आपण दोन्ही संघांना क्षणाचाही विलंब न करता आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या लवकर, कारण मी ऍडव्हान्स मध्ये आपल्याला मित्रांनो पुकार दिला होता. हा सामना सुरू झाल्यानंतर लगेच आपल्याला सांगितलं होतं. तसेच मैदान क्रमांक 2 वर देखील यापुढे होणारा सामना असणार आहे ओंकार वेश्वी वर्सेस धावी रोहा. या दोनही संघांना आपण देखील तयार राहायचं आहे. ओंकार वेश्वी वर्सेस धावी रोहा आपण देखील तयार राहा आणि मार्गस्थ व्हायचं आहे दर्यावर्ती बंदर नागाव वर्सेस गावरी रेडर्स वडावली या दोन्ही संघांचा. तदनंतर अजून एक सत्कार आणि अजून एक सन्मान सोहळा या ठिकाणी केला जातोय. कुमार आशिष अशोक बोल्लू एक विशेष सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय आणि हा सन्मान देखील करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करणार आहे. अर्थात सन्मान देण्यामागचं कारण पनवेल येथे झालेल्या किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरणारा कुमार आशिष अशोक बोल्लू याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय, अर्थात कौतुक केलं जातोय. मी आदरणीय दिलीप शेठ भोईर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कुमार आशिष अशोक बोल्लू याचा देखील कौतुक करायचं आहे, अर्थात त्याचं देखील त्याच्या पाठीवर देखील शाबासकीची थाप द्यायची आहे. कारण हेच प्रोत्साहन खऱ्या अर्थानं आपल्याला देखील भविष्यात कुठेतरी मोठं कलाकार होण्यासाठी मोठा क्रीडापटू होण्यासाठी अर्थात प्रेरित करत असतं. म्हणून अशा या ठिकाणी सर्व खेळाडूंचा यथोचित मान सन्मान आणि कौतुक मात्र केलं जातोय ती मान्यवरांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. कुमार आशिष अशोक बोल्लू. चला मैदान क्रमांक 1 साठी दर्यावर्ती बंदर नागाव वर्सेस गावरी रेडर्स वडवली दोन्ही संघांना त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. या लवकर. मैदान क्रमांक 1 साठी दर्यावर्ती बंदर नागाव गावरी रेडर्स वडवली आपण चला. दोनही संघ आपण प्लीज मैदानाकडे चला. दर्यावर्ती बंदर नागाव गावरी रेडर्स वडवली. या ठिकाणी कुंदन कैलास रावजी आहे का? धन्यवाद. आपलं देखील या ठिकाणी शाब्दिक सन्मान हार्दिक अभिनंदन. निश्चितपणे मुंबई विद्यापीठामध्ये सिल्वर मेडलचा सन्मान खऱ्या अर्थाने मिळवणारे कुंदन कैलास रावजी आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक अभिनंदन. तदनंतर शाब्दिक सन्मानानं आम्ही अभिनंदन करतो जिज्ञासा रुपेश रावजी, कारण शालेय स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी अर्थात विद्यार्थिनी आहे. इयत्ता 10वी मध्ये 88% गुण मिळून खऱ्या अर्थानं प्रथम येणारी विद्यार्थिनी आहे जिज्ञासा रुपेश रावजी. आपलं देखील आम्ही शाब्दिक सन्मानानं हार्दिक अभिनंदन करतो. तदनंतर या ठिकाणी श्रेया जयेंद्र काबूकर हिचं देखील अभिनंदन करणार आहोत आणि मी मान्यवरांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रेया जयेंद्र काबूकर यांना सन्मानित करायचं आहे. आणि मी जयेंद्र भनगे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रेया जयेंद्र काबूकर हिला सन्मानित करायचं आहे. अर्थातच हा सन्मान दिला जातोय तो श्रीकरी मार्शल आर्ट मध्ये सोलापूर येथे झालेल्या 11 वर्षांखाली झालेल्या स्पर्धेमध्ये हास्य पदक मिळवल्याबद्दल अर्थात तिचा या ठिकाणी सन्मान केला जातो. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत आपल्या या छोट्याशा खेळाडूसाठी. खऱ्या अर्थानं अगदी सुंदर अशी कामगिरी त्या ठिकाणी श्रेया जयेंद्र काबूकर तिच्या माध्यमातून झाली होती
खूप छान. अर्थात सिकई मार्शल आर्ट मध्ये सोलापूर येथे झालेल्या 11 वर्षांखाली झालेल्या स्पर्धेमध्ये यशवंत ठरलेले आहे, अर्थात गुणवंत ठरलेले आहे. आपलं देखील या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. चला मैदान क्रमांक 1 साठी दर्यावर्ती बंदर नागाव वर्सेस गावदेवी रेडर्स वडवली. आपल्याला आलात का? धन्यवाद. या ठिकाणी गावदेवी रेडर्स वडवली हा संघ हजर होतोय. मग दर्यावर्ती बंदर नागाव आपण का अनुपस्थित आहात? दर्यावर्ती बंदर नागाव शेवटचे 2 मिनिटं आपल्यासाठी असतील. आपण त्या 2 मिनिटं चला दर्यावर्ती बंदर नागाव मैदान क्रमांक 1 वर चला. तदनंतर या ठिकाणी समृद्धी जयेंद्र काबूकर हिचा देखील सन्मान केला जाणार आहे. सुरेंद्रजी गिरणेकर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी समृद्धी जयेंद्र काबूकर हिला सन्मानित करायचं आहे. अर्थात तिचं देखील कौतुक करायचं आहे. यायचं आहे प्लीज. आपला सन्मान आपण स्वीकारायचा, आपलं अभिनंदन मात्र या ठिकाणी स्वीकारायचं आहे. सुरेंद्रजी गिरणेकर आपल्या शुभ हस्ते अर्थात या विद्यार्थीचा अर्थात समृद्धी जयेंद्र काबूकर तिला सन्मानित करायचं, अर्थात तिचं कौतुक करायचं आहे. सुरेंद्रजी गिरणेकर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण अभिनंदन करायचं. सुरेंद्रजी गिरणेकर प्लीज. अनेकांचा सन्मान, अनेकांचा सत्कार, अनेक गुरुजनांना या ठिकाणी व्यासपीठावर खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं सन्मानित केला जातोय. अनेकांना शाबासकीची थाप मात्र मान्यवरांच्या शुभ हस्ते दिली जातोय. यालाच खऱ्या अर्थानं म्हणायचं एक अष्टपैलू स्पर्धा. सामना सुरू होतोय मैदान क्रमांक 1 वर देखील. प्रभात मोकळे प्लीज. प्रभात मोकळे. खाली बस बरोबर करा बेटा. हो श्रीच्या लक्षात घ्या. मैदान क्रमांक 1 वर चालू सामना दर्यावर्ती बंदर नागाव वर्सेस गावदेवी रेडर्स वडवली हा सामना खेळतोय. त्यानंतर मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना असेल चिंचमाता बोरली वर्सेस नवयुग खिडकी. आपण तयार हा मैदान क्रमांक 1 साठी. तर मैदानाकडे हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना ओमकार वेशवी वर्सेस धावीर रोहा या सर्व